योगान योगीचे भगवंताचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा साधू संताचं यथार्थ लक्षण सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. यामध्ये प्रथमतःच ग्रामस्थांच्या द्वारा मला मिळालेलं निमंत्रण अधून मधून जे संजय महाराज देवकर खरमाटे सर यांनी करून दिलेलं स्मरण सटले बाबांनी आठवण करून दिली. तुम्हालाही धन्यवाद. ग्रामस्थांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य झटले बाबा गायनाचार्य देवकर महाराज त्यांचे सर्व सहकारी टाळकरी महाराज भालदार चोपदार विनेकरी बसलेल्यातले सर्व महाराज संस्थाचालक तुम्हालाही नमस्कार. सर्व महात्म्यांना प्रथमतः नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. 8-8 दिवस ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असतो ते ताडगावकर तुम्हालाही नमस्कार. मोठं रामायण झालं तर मुक्काम त्यांचा अधूनमधून आलो तरी त्यांच्याकडे. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता. पत्रकार शिवाजीराव ज्यांच्याकडे 4:30ला चालून सगळी व्यवस्था परिवाराने केली जेवणासहित ते नवनाथ भाऊ तुम्हालाही नमस्कार. आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व गाव दृष्ट लागेल असा सप्ताह संपन्न होतो. याचं कारण काय? संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराजांचा कृपा आशीर्वाद आहेच. पण त्याच्या पुढचं ऐका. या दोन्ही महात्म्यांच्यासाठी सप्ताह करता अख्खं गाव एका माईची लेकरं होऊन एकत्रित आलं हे त्याचं उत्तर. वेळच संपवतो काळजी नसावी. शिवाजीरावला सांगितलं आमची हेलपाटे कशी चालू आहे. रात्री नाशिकला सकाळी श्रीगोंद्याला परत आलो. इथं पुन्हा सकाळचं कीर्तन नाशिकला आहे आणि उद्या वंजारवाडी. तुम्ही आट्यापाट्याचा खेळ पहा तरी मी मिनिट चुकवत नाही तारीखही चुकवत नाही. आता 42 वर्ष झाले अजून नाही. विठ्ठल अभंग नामदेवरायाचा आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. कृपेपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. कृपा करणारा सुद्धा नाही. आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा आणि भक्तीची मस्ती संताला विचारा. पाव बटर खाऊन वजन कमी झालेलं गप्पा हांत गावांमध्ये लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये. अरे तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? दिल्लीच्या सतपाल पहलवानामध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली होती. तू बटर खाऊन सांगतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही बाळाच्या आईला विचारा. दिवसभर बिचारी कबाड कष्ट करते. भुकेचा डोम पोटात उठलेला असते. तिकडनं गवताचा भारा डोक्यावर घेऊन उपवासी माऊली आपल्या झोपड्यात येते. गवताचा भारा टाकला खाली. तिचा 2 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड धावत येतो. आईला बिलकतो. तशीच माय उचलते त्याला. उचलोणी करी कंठी लावी. पटापटा पप्पी घेते. अख्ख्या दिवसाचं दुःख विसरते. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही बाळाच्या आईला.
नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते, जसोदा मुड़ मुड़ कर देती, कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा दी, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ माई तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो, क्यों देखती मेरी तरफ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में। तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा दे। तो कमाल कर रही हो माँ, मैं दाऊ के साथ यहां खेल रहा हूं, तू बार बार देखते हो, क्या मिलता है मुंह देखने में, तो भी नहीं मानती। अरे कमाल कर रही हो। जसोदा माँ बरं का शिवाजीराव बाहेर आली, कृष्णाला जवळ घेतलं, पटापटा पप्प्या घेतल्या। कन्हैया, गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली। मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है। शांत राय पोरं होते, तर मग ते त्याची विभागणी करा। थोडं यापसात जरी बोलले तरी आमचं ते सगळे प्रसंग तुटून जातं बस। म्हणून पुढची जी बसवतो ना मी, त्याच्याकडे पाहून सांगायचं असते 2 तास। विठ्ठल मैं भाग्यशाली हूँ कान्हा, लेकिन तू दुर्भाग्यशाली। मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है। तो मुझे क्या करना पड़ेगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलेगा। बस बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा। विठ्ठल बस अर्ध्याच मिनिटात सांगतो, ज्याच्यावर कृपा झाली देवकर तो हनुमान, ज्याने कृपा केली तो श्रीराम। सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला, कृपा करणारा श्रीराम आहे आणि कृपा ज्याच्यावर झाली तो हनुमान आहे। काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला आणि कृपा झाली ज्याच्यावर मारोतराव एका उडीत गेला, घरी गेल्यावर डोकं चालवा। लक्षात आलं? जय श्रीराम। जेमी अमोघ रघुपती करबाना, यही भाते बिरचले हनुमान। तुम्हाला गोड वाटल पण मी कामापुरतं सांगतो बस। 7 दिवस ऐकलं जाय तुम्ही। विठ्ठल म्हणून छाया तू बडी घणी, तुझेस बडवू नकोय। जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृपा आहे, कृपापेक्षा श्रेष्ठ काही नाही। आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी पहा, वेगळ्या विचारात नवनाथ भाऊ, परिस्थिती बिकट आहे, पहिलं पेरणं केलं ते उगवलं नाही, मग दुबार संकट पेरणीचं आलं, आता पहिल्यांदाच पैसे काढले होते व्याजानं, आता कोण देईल, बापाला जेवण जात नाही, बाप जेवायला बसला आणि तो 12 वर्षाचा मुलगा शाळेत जाताना फीला पैसे पाहिजे पप्पा, आता हे आगीत रॉकेल का नाही सांगा तुम्ही। बाप मोठा कलेक्टर होणार आहे, नाही शिकला तरी चालेल, चालेल फीला पैसे माझ्याजवळ। पोरडकुंडीला येतं त्यावेळेला मम्मी मध्यस्थी करते, मम्म्या त्याच कामावर असतात, बाळ इकडे इकडे वेळा इकडे, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला। झालं, वडील जेवण करून गेल्यावर मग मम्मी तू म्हणाली होती पैसे देतो, आता ते गेले ना पप्पा, तिला माहीत आहे पैसे तर आपल्याजवळ नाही, पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवून गेला तरी कोट खुंटीलाच आहे, कोट। आई घरात जाते, नवनाथ भाऊ त्या कोटच्या खिशातले पैसे काढते, बाळाजवळ देते। दृष्टांत संपला माझा। कोट बापाचा आहे, पण हात मात्र आईचा आहे, लक्षात घ्या। बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे, तशी जीवावर परमेश्वराची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज। मग ते साधू संत असतात कसे? सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे
वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा तोची संत साधू वळखावा निका. देवाची इच्छा नसू द्या, पण संतांनी जर मध्यस्थी केली तर देवाला ती पूर्तता करावी लागते. याच्यावर 2-3 कीर्तनं होईल. वैऱ्याचा भाऊ आहे बिभीषण, वैऱ्याचा भाऊ आहे, पण मध्यस्थी करणारे मारोतराव आहे, एवढं लक्षात ठेवा. है ना? वो कौन है अपनी तरफ आ रहा? वही तो है भगवान जिसका नाम आपने सुना होगा. रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरन करता है, लंका में चिंतन करता है, सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की. तो रावण का छोटा भाई विभीषण है. विभीषण जी प्रभु, तो मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. हनुमान जी स्वीकार करो. किती स्वीकार? पहिल्या भेटीत बिभीषणाला रावण मारायच्या आधी राज तिलक केला. अजून रावण मारायचाच आहे. हनुमानजी तर उभे झाले. प्रभू एवढा स्वीकार नव्हता म्हणले. तुम्ही पार त्याला राज तिलक केला, अजून रावण मारायचा आहे. हो, समजा रात्रभरात परिणाम झाला, होऊ शकते ना, रात्रभरात काय बदलेल काही सांगता येते का? आणि तो सकाळी जर रावण पाया पडायला आला, त्याला काय देणार तुम्ही? तर लंका बिभीषणाला दिली. हनुमान बिभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिये रावण आयो करूंगा अयोध्या दान. याला भगवान म्हणतात, लक्षात घ्या. वैऱ्याचा भाऊ बिभीषण आहे, पण रामाची कृपा बिभीषणावर झाली, मध्यस्थी हनुमानजीने केली. इच्छा नसली तरी मध्यस्थी संतांनी केल्यानंतर पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरतीच्या हाती संत कृपा, धरतीच्या हाती संत कृपावंत, धरतीच्या हाती संत कृपावंत, हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. मध्यस्थी संतांनी केल्यावर ते काल्याचं कीर्तन सर्वांना पाठ आहे. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल सगळ्यांना भोवताल बसवलं. पूर्वी ही कविता होती. पूर्वीच्या कवितेतही प्राण होता. पूर्वीचे विद्यार्थी कविता अभंगासारख्या चाली लावून म्हणत म्हणत शाळेत जायचे, आणि शाळा सुटली की म्हणतच घरी यायचे. अंतकरणाचा ठाव घेण्याची ताकद त्या शब्दात होती. पूर्वी शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. येई राजाच्या पाठ हे जुने विद्यार्थी आहे. हृदयाचे झाले पाणी, पाठ करायचे. पूर्वीच्या कविता. आता नाही, आता टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. बस चाल पडू द्या फुले. पूर्वी ती कविता होती. निजमुख कवनाही आड दृष्टी असेना, रचुणी बसवी ऐसी भोवती बाळसेना. हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. भगवान मध्ये ही कविता आहे, अभंग नाही. आणि सर्वांना शिदोऱ्या सोडा रे, शिदोऱ्या सोडा. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगलनी सगळ्यांनी शिदोरी सोडली. देव नाराज. काय आणलं रे? कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी घरा जाय. फाटक्या कपड्याचा एक गोपाळ उठला आणि रडायला लागला. अरे का रडतो? तुम्ही मोठ्या लोकांचे लेकर देवा, आम्ही गरिबाचे, आणि तुमच्यासारखी म्हणता शिदोरी. चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ. आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा
चिरंजीव भाऊ तो रडतच उठला गोपाळ. अरे का रडतो? चांगले कोठुनी आणावे गोपाळा आमुचा दुबळा संसार. त्या गोपाळाच्या रूपात तुकाराम महाराज होते. तुका म्हणे तधी होतो आम्ही. ते उठले. काय देवा घर आहे का आम्हाला? तुझं लागी सर्व घरदार जाईल हा संसार. जाऊनी संसार बैसलो अंगणी. ओ तुम्हाला नाही, ओ तुम्हाला नाही, बाकीच्या गोपाळांना अजिबात चालणार नाही. मग काय करू? सगळ्यांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. करावं लागलं का? मध्यस्थी संतानं केली. धरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढ्यात. जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत कसे असतात? सर्वाभूती पाहे एक वासुदेवन पुसवण्या ठाव अहंतेचा. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे. सर्वाभूती स्वतः नामदेवरायाचा अनुभव आहे. नामदेवराय देवाला म्हणाले, देवच म्हणले नामा रे काय बाता हाणतो रे भाऊ, तुला गुरु करावा लागेल. कशासाठी? माझी ओळख कमाल आहे. ओळख तुमची? दर दिवाळीला आमच्या घरी आंघोळीला आमची म्हातारी आंघोळ घालती राव तुम्हाला. सण दिवाळीचा आला, मी फाजील बाता मारत नाही, अभंग आधी शोधायचे मग बडबड करायची. सण दिवाळीचा आला नामा रावळ्यासी गेला देवाचा लावे घरासी. आणि आईनं आंघोळ घातली कोणाबाईनं देवाला. मग काय टावेल होता गाव तागडगावकर? लुगड्याच्या सेवानं पुसला भगवान. पदर माताचा काढला बाळनंदाचा पुसला. अभंग वाचा तुम्ही. विठो बारशासी आले दूध पियो मोरे गोविंद लाला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी एवढा आपला संबंध. ओळख म्हणताय पुन्हा? अरे भाऊ हे सामान्य ओळख आहे रे. विशेष ओळख होण्यासाठी गुरुच करावं लागेल. कुठंही ओळखील देवा असं. उद्याच परीक्षा चालल. ठरलं. दुसऱ्या दिवशी नामदेवराय आंघोळीला गेले. चंद्रभागेत आंघोळ चालू आहे नामदेवाची. देवानं परीक्षा घ्यायचं ठरवलं. देव घिसाडी झाले. 12 फूट उंचीचा देव घिसाडी. आता आई साहेबाला प्रतिसाद नाटकात देण्याकरता घिसाडीन मावशी व्हावी लागली. ती 11 फुटाची. आणि मग त्या गरुडाला केलं गाढव. ते घोड्यापेक्षा मोठं. त्याच्यावर सगळे सामान, वरवंटा पाटा, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, येड्या बाबळे सरपण, कुत्रीची पिलं, शेळीचं कोकरू, कोंबड्या, बकरी, करडू, हे सगळे पाठ आहेत. मला दोर धरून गाढवाचा भगवान पुढं दांडकं घेऊन आई माग चंद्रभागेत गेले. ज्याची आंघोळ चालली होती. बापरे हे तर रामायणात ऐकले होते. राक्षस असे असतात. 2 माझ्याकडे राहिले. घाबरून गेला नामा. पळावं तर पकडतील आणि थांबावं तर मारतील. एवढं गारठ होतं. पाण्यात बसून होता तरी घाम फुटला. नाटकाला सुरुवात केली. हंडी पकाव. घिसाड्याच्या रूपातले देव म्हणले आई साहेबाला. मग ते लोखंडी चूल येड्याबाबा सर्व पेटवलं. ते हांडा ठेवला. महाराज हंडी तो पक गई. हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. कचा कांदे कांदे कोंबड्या कापल्या भाऊ. महाराज मुर्गिया काट के डाल दी. हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो. नामदेवाची आंघोळ थांबली. म्हणजे का हांडा माझ्यानं भरते कर बाबा हे आता. महाराज कुत्तिया काट के डाल दी. हंडी नहीं भरती. बकरिया काट के डालो. बकरिया काट के डाल दी. मला हंडी नाही भरती. गधा काट के डालो. ते गरुड होतं. देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चाल का? कापायला आणता का इथं? आता कापला तरी जिता करतो तुला. पण ते आंघोळीला महाराज गधा काट के डाल दिया. हंडी नहीं भरती. वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो म्हटल्यावर धोतरून तांब्या टाकून नामा. पण देवाला माहिती होतं माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही. सरळ देवळात जाईल. तिथं मी दिसलो नाही तर माझा नाटक उघडा पडेल. म्हणून नामा यायच्या आधी करकटावरी ठेवोनी. सुंदर ध्यान उभे विठेवारी करकटावरी ठेवोनिया. सुंदर ध्यान उभे विठेवारी करकटावरी ठेवोनिया. सुंदर ध्यान उभे विठेवारी करकटावरी ठेवोनिया. राधे राधे. सुंदर ध्यान उभे
ठेवले ध्यान उभे विटेवरी. त्यांना माहिती आहे लांब पल्ल्याच्या गाड्या चालत नाही. तेच घेतात संधी मारून. बुवा जरा आलं कीर्तन तसंच. करकटावरी पाठ आहे सर्वांना. काय घोळायचं काय काम आहे. सुंदर ते उभे करकटावरी ठेवणे देव. नामा घाबरला रे. काय माणसं निर्माण केली माय बापा तू. ते दात आलेला बाबा 12 फुटाचा आणि ती बया त्याच्या एवढीच होती आणि ते गाढव ते एवढं पाहिलं नाही बाबा. काय झालं काय. अहो ते हांडा भरायला लागले. कुत्र्या कापल्या बकऱ्या कापल्या अख्खं गाढव कापलं देवा. हांडा भरे ना. मग रे माझ्यानं भरणार होते. मग आलो पळून. अरे मीच होतो. काय राजा सकुमार मदनाचा पुत्र. तिथं दात बाहेर आले होते. काल ठरलं ना रे परीक्षा घ्यायची. नापास झाला. तुम्ही नाहीच देवा. अरे मीच होतो. म्हणजे सांग तुझं चंद्रभागेत काय विसरलं. धोत्र तांब्या मी आणला. बघ हे धोत्र. हिरव्या काढा धोत्र माझंच आहे. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वल्द दामा सेठ सिंपी श्रीकृष्ण पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच. नापास झाला. गुरु करावा लागेल. कुठं जाऊ. आळंदीला. वेळ कमी असल्याने लगेच आले आळंदीला. बरं काय आले. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. निवृत्तीनाथ उठले आणि सांगितलं ज्ञाना मुक्ता सोपाना. अरे चला मोठा अधिकारी संत आहे रे बाबा. पंढरीचा प्रेमा घरा. पंढरीचा प्रेमा घराला. पंढरीचा प्रेमा घराला. आता पाठ नसल्यामुळे थांबला. आम्हाला कळतं ते. आम्हाला सगळे कळत्या भानगडी. आता हे थांबते का. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्ञानोबारायाने दर्शन घेतलं. निवृत्तीनाथाने घेतलं. सोपान काकाने घेतलं. पण नामदेवराय वाकेना. नामदेवाला वाटलं आळंदीचे बुवा पट्टा पंढरपूरचा. देव बोलतो माझ्यासोबत. वाकला नाही. मुक्ताई बाबाच्या पाया पडा. बाबाच्या. मुक्ताई तिखट होती. तुमचं नाही भागलं का पाया पडण्यावर. लोटांगण घाला त्या बुवाला. मी नाही पाया पडणार. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना. का हा पंढरपूरचा आहे ना. हो मग पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडायचं नाही एकमेका. माझे तिघही भाऊ पाया पडतात. हे खांबासारखं ताट कसं उभं. हे का नाही वाकत. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना. आधी अभिमाना दूर करा. हा देवाच्या सोबत राहतो ना. मग रात्रंदिवस जर देवासोबत आहे असं असून सुद्धा कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड जयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग रात्रंदिवस हा विठोबाच्या सोबत आहे. नामात अहंकार का गेला नाही. मला तर असं वाटतं रे दादा. काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. तेव्हापासून तागडगावकर उसा शेजारी एरंड होता 750 वर्षापूर्वी सुद्धा. मग उसाच्या शेजारी एरंडाची झाडे काय त्याची पाडे गोडी आली. अरे किती दिवस उसाजवळ एरंड राहिला तरी कारखान्याला एरंड जात नाही. ऊसच जातो. त्याची साखर होती. एरंडाची होत नाही. जसा पांडुरंग ऊस हा एरंड. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे काय त्या चिपाडे गोडी आली. कबीरची ओ मुक्ता सच कहती है निवृत्तीनाथ. वो नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. गोरोबा काका म्हणले थांबा घाई करू नका. मला परीक्षा घेऊ द्या. घाई करू नका. लावा लाईन. मग निवृत्तीनाथ 1 नंबरला 2 नंबरला ज्ञानोबा 3 नंबरला सोपान काका 4 नंबरला मुक्ताबाई 5व्या नंबरला बसले नामदेव महाराज. थापडणं घेतलं गोरोबा काकानं. तेरचे काका हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा. डेरा झाला निका परब्रह्म. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर. मक्काईचे कोरे उरे तेथे. नामदेवराय म्हणले आळंदीमध्ये स्वागताची ही पद्धत आहे का. चहा पाणी नाही. कांदा पोहे नाही. थापटणं. 3ऱ्या नंबरवर सोपान काका. हाणिले थापटणे सोपानाच्या डोळी. यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी. अमृत संजीवनी उतवाले. मग तेची थापटणे नामदेवावर. डोळे चोळे मोहरे रडू लागले. जेव्हा नामदेवानं रडायला सुरुवात केली आणि मग गोरोबा काकानं संत सभेत जाहीर केलं
गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, 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 शून्य भरी नाही भाजीला, शून्य भरी नाही भाजीला, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, शून्य भरी ताती भाजीला, शून्य भरी ताती भाजीला, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, गोरा गोरा म्हणे कोरा राही लागे बाई. बस कोरा आहे कोरा. मग भाजा भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले, म्हणले भाजा आपला आजोबा पंजोबा भाजला मडे घाटावर, हा भाजाचा कार्यक्रम असेल तर मग आता पुन्हा पंढरपूर नाही. 2-4 वेळा उठबस केल्यावर मुक्ताईचं लक्ष केलं, दादा काय नाम्याकडे पहा. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पायी आसन स्थिर नाही नामयाचे. तुम्ही अभंग वाचा, मजा येते. मग खूप पाठांतर करावं मग कीर्तन करावं, समुद्रात पोहल्यासारखं होते. मग विठ्ठल विठ्ठल काय नाही, 2-3च टिपणं कुठेही जाऊ द्या तेवढंच असते. कोरा राहील भाजा. कोणाचं लक्ष नाही पाहून तागडगावकर जे नामदेवरानं धूम ठोकली ते सरळ पंढरपूर देवाजवळ आले. कसं काय झालं आळंदीचं स्वागत, देव म्हणले. पागोट सोडून स्वागत दाखवलं, एवढं टेंगुळ होतं. स्वागत स्वागत दाखवतो देवा. काय अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. हे काय स्वागत. अरे एवढीशी मुक्ता तिनं माजविली कळी, ऐशी संत मंडई कपटी तुझी. पुन्हा भाजणार होते मला, पण पैण्यात वस्तादून वाचलो. अर्धा मिनिट बाजूला जातो, तिथला प्रसंग आहे तो. देवाला राग आला. जसं लेकराला मारल्यावर लेकरू रडत आलं ना आईकडे, तर आई कळवळून जाते, कोण मारलं माझ्या बाळा, मुर्दा पडो त्याचा. हे जसं तसं देव म्हणाले, कोण मारलं माझ्या नामाला, हात तुटतील त्याचे. नामदेवराय म्हणले, देवा विचारताय, आधी तर विचारायचं होतं कोण मारलं. ते गोरोबा काकानं, अरे हात तुटतीलच ना, मी आता त्याचे हात तुटतीलच, पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. हे तिथला प्रसंग आहे लक्षात. पण तुला जाऊ दे, ते फाटे फुटत राहते, पण आवश्यक होतं ते सांगितलं. तुला गुरु करावाच लागेल. गुरु करण्यासाठी दुसऱ्या गावाला पाठवा देवा, पण आळंदीच्या बुवाच्या ताब्यात देऊ नका. बरं दुसऱ्या गावाला जा. कुठे जाऊ. देव म्हणे नाम्या. हां ते तास वाटतं ते. झोपू नको बेटा, नाही तर मग मागं घ्या, दररोज मागं घ्या. नाही झोपत नाही ठीक आहे, पण ते खाली मान घालते ना. बरेच फोटो काढले माझ्या घरी, माझ्या ओळखीचं आहे ते, पण ते काय होतं ते थोडं आळसे आलं की आमच्यावर त्याचा परिणाम होतो. हां म्हणून एक 4-5 श्रोते असे फ्रेश लागतात पुढचे. हां वक्ता तो वक्ता नो हे श्रोते वे. कोणाचं तरी माध्यम करून त्याच्या तोंडाकडे 2 तास पाहून सांगावं लागतं. श्रोता दुश्चिते तरी वितुळे मांडला रस. श्रोत्याचा चेहरा उदास झाला की कीर्तनकार डबल उदास. मग ते म्हणतंय कधी 11 वाजता जय विठ्ठल करतो असं होतं. पुढचे 4-5च पाहिजे, कारण 2 तास तिकडेच पाहून सांगायचं आहे विठ्ठल विठ्ठल. आता त्याच्याच घरी जेवल्यामुळे मलाही म्हणता येईना बाजूला हो म्हणून. काय करा. तो म्हणाला आमच्या इथं जेवला आणि मला उठवतो का. काय सांग एक गमतीचं बोलणं आहे रे भाऊ. काय दुसऱ्या गावाला पाठवा. कुठे. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगी. कुठे. औंढा नागनाथ, हिंगोली जिल्हा.
औंड्या नागनाथाला नामदेव महाराज आले तर विसोबा खेचर स्वामी पिंडीवर जोड्यासह पाय ठेवून पहुडलेले. नामदेव आचार्य होता, काय म्हणले बा, देवालाही काही कळत नाही, ज्याला देवच कळत नाही त्याला गुरु कसा करायचा. म्हणजे म्हणतो, अरे पाय तुझे जोड्यासह पिंडीवर आहे. म्हातारा झालो रे नामा, पाय उचलता येत नाही तर ठेवता कशा आले तिथंच. आता कशाला वेळ घालवतो, 9:50 झाले, बाजूला पाय बाजूला ठेवले, तिथेही पिंड, पुन्हा बाजूला, तिथं भोवताल पाय फिरवले तरी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळला का गुरुपदेश? का देवा विन ठाव रीता कुठे आहे, विचारुणी पाहे तुची नाम्या. अरे तो सगळीकडे भरून हरि तेरे 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 हरि वाचोनी नाही रीते हरि वाचोनी नाही रीते हरि तेरे हरि तेरे हरि तेरे हरि तेरे हरि वाचोनी नाही रीते हरि वाचोनी नाही रीते हरि तेरे हरि तेरे हरि तेरे वाह. संजू भाऊ गौंडी वीट ठेवतं तितकं फिट बसले आपण. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचून नाही रीते रे. विठ्ठल जळी तळी भरला रीता ठाव नाही उरला. कळला ना गुरुपदेश? आणि हा गुरुपदेश घेऊन नामदेवराय वापत चंद्रभागेमध्ये एक दिवस स्वयंपाक केला. चपात्या तयार झालत्या. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. कुत्र्याच्या रूपात आला, चपात्या घेऊनच पळाला. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपे आला. रोट्या घेऊन पळाला सर्वाभूती विठ्ठल. मग नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. खरं सांगा तागडगावकर, आपल्या चपात्या जर कुत्र्यानं पळवल्या, खरं बोला, तुपाची वाटी घेऊन कुत्र्या माग दगड, अरे हान हान हान. पण इथे उलट झालं. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. देवा तूप लावा चपात्याला, कोरड्या नका खाऊ, पोटात दुखल तुमच्या. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जग जेठी, कोरड्या रोट्या का खासी. आणि मग कुत्र्याच्या रूपातले देव म्हणले, अरे नामा, घिसाडी होऊन आलतो चंद्रभागेतले का धोतरन तांब्या टाकून पळाला. आणि आज कुत्रा होऊन आलो तो तुपाची वाटी घेऊन माग लागला. तव स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. मागं घ्या, ते झोपायला लागतं. असं थोडंसं घ्या ना, थोडा लाड कमी करा ना, थोडा मागच घ्या ना, मागच घ्या. काय मूड जातो सगळ्या. असं मागं ऐकताय त्यानं झोपलं तरी चालतंय, मजा जाते निघून सगळी. तुम्ही समजून घ्या आम्हाला. विठ्ठल विठ्ठल तव स्वान हसून बोलले, नाम्या तुझ कैचे रे कळले. येरू म्हणे खेचेरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. कोणीतरी माग एखादं म्हणत जा ना, सर्वांनी पुढंच म्हटलं माझ्यासोबत. ठीक आहे. हरिरेव जगत जगदेव हरी, हरितो जगतो नहि भिन्न वपुः इति यस्य मती. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. संतांना आमच्यात हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार दिसतो आणि साधूला
संसारात देव दिसतो. तिथे 18 तास झाले बारीला लागला होता तो पंढरपुरात बघा नवनाथ भाऊ. त्याचा नंबर आला गरुड खांबाजवळ, तर त्याच्या गावचा महादेव दिसला त्याला. 18 तासांनी गरुड खांबाजवळ. महादेव, अरे तू कधी आला रे गावावर? मी सकाळी निघलो बा. सकाळी निघला आणि माझ्या पुढं कसा? मी तर काल लागलो बारीला. ते एकनाथराव शिंदे बरं, त्यांच्या हातात महापूजा आहे. त्यांचा पियन माझा मुलगा एका वर्गात शिकले. घुसलो वशिल्यानं. सकाळी म्हणजे काल शेताकडे गेलता का? गेलतो ना. लागण चालली का माझ्या ऊसाची? कुठं? 15 फुटावर विठोबा गरुड खांबाजवळ लागण ऊसाची. आम्हाला अरे देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, 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 अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता बाबाला बैल दिसत नाही, मोठ दिसत नाही, विहीर दिसत नाही, नाडा दिसत नाही, पक्षी दिसत नाही. मग बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे. बस इथपर्यंत आलो आपण. बरोबर करतो मी, काळजी करू नका. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुढे पुसोनिया ठाव अहंतेचा. ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे. अहम पासून मम जन्माला येतं. मी म्हटलं की माझं. पण ज्याने अहंतेचा ठाव का ते या बोधावर आहे, या बोधावर आहे. हे पहा, हे सगळे चालतंय ना, त्याला कारणीभूत परमेश्वर आहे. मान्य करा नका करू, मानावंच लागेल. माणसं मरतात हे नवल नाही नवनाथ भाऊ. मरणाची साधनं उपलब्ध असतानाही जगतात हे नवल आहे. अरे मरायला काय लागतं भाऊ? आत्ता मराठाच्या आरक्षण मीटिंगला चालले आपले विनायकराव मेटे साहेब. आज आहे, उद्या आपण भेटू एकमेकाला, हे आपल्या हातात नाही. क्या जीवन की प्रक्रियास हातों लिया नहीं तेरा घास. टाकलेला श्वास वापस घेऊ हे सुद्धा आपल्या हातात नाही. म्हणून नाही तर विचार करा, प्रत्येकाला शरीर मिळालं ते नवछिद्राचं आहे. प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमाशी कादिली वांगली. अरे नवठाया फाटून गेली, ती तो आमाशी दिधली रे. नवछिद्राचं शरीर आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो, नवल नाही. एकानं घर बांधलं शिवाजीराव, घराला 9 खिडक्या ठेवल्या, पण खिडक्याला दारं बसवली नाही. सकाळी आला गेवराईला शिवाजीरावकडे. पेपरला बातमी द्यायची आपली, पहिल्या पानावर द्या. बस न चहा घे बस. त्यांनाही वाटलं तर गिराईकाला आल्या बस चहा घे, पहिल्याच पानावर देतो. ते आमचं इंचाप्रमाणे असतं. हो माहिती आहे ते साहेब, माहिती आहे. सांग काय बातमी? मी बंगला बांधला
अरे पण नाव सांग ना. रामाजी गोमाजी कापसे, हां लिहिलं. वय 55 लिहिलं. पुढे सांग. व्यवसाय शेतीचा. बंगला किती बांधला? 5,500 स्क्वेअर फूट लिहिलं. पुढे बोल. बंगल्याला खिडक्या ठेवल्या साहेब. खिडक्या 9 खिडक्या आहे. 9 खिडक्या. बोल पुढे. खिडक्याला दारं बसवली नाही. शिवाजीराव म्हणले तू शनी शिंगणापूरचा रे? नाही नाही नाही, दारं मुद्दाम नाही बसवली. बरं सांग नवल काय झालं? काल वारा आला आणि खिडक्यातून गेला. मूर्खा फुकट चहा प्याला. हे काय पेपरला नाही गोष्ट आहे? अरे खिडक्याला दारं नसल्यावर वारा जाणारच आहे. तसं 9 छिद्र असल्यावर एका तरी छिद्रातून प्राणवायू जातो. हे नवल नाही. 9 छिद्र देहाला असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो. हे नवल. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगा ते चाळीता. म्हणून या बोधावर संत आहे. झाडाचं पान सुद्धा परमेश्वराच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, पाने हाले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. नको सरमल्यासारखं. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर साधू संत असल्यामुळे पुसुनिया ठाव अहंतेचा. इथपर्यंत आलो आपण. ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे आणि जो सर्वाभूती एक वासुदेव पाहे, नामदेव राय म्हणतात त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. येरत्याई का माया बधा, येरत्याई का माया बधा. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. येरत्याई का माया बधा, येरत्याई का माया बधा. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोची संत साधू ओळखावानी का. येरते आणि का माया बंधा. तोची संत साधू ओळखावानी का. येरते आई का माया बंधा, माया. अबाश. तोची संत साधू वळखावा निक. इथे 2 शब्द आहे. संत आणि साधू. शब्द समानार्थी आहे पण दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहे. साधू वेगळा, संत वेगळा. अर्थ एकच होतो. बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा.
पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे, बंटवारे में खुश रहता वो बेटा। बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़ के ज्यादा स्टेट मांगता वो लड़का। और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते पुत्र। तसं साधू वेगळा संत वेगळा। त्यांच्या भाषेत जर व्याख्या करायची असेल तर संत कोणाला म्हणतात? तेची संत तेची संत संत एक विठ्ठल संत एक विठ्ठल संत एक विठ्ठल तेची संत तेची संत एक विठ्ठल संत एक विठ्ठल पुराना माल है, मुरलेलं लोणचं आहे बहुतेक। अरे कपिल देव या वयात षटकार मारतो, एकदा टाळ्या वाजवा। संजय भाऊ, संताची व्याख्या नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोणी तेची संत ज्याचा हेत विठ्ठल, याला म्हणतात संत। आणि साधू साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, जया क्षमा ज्याची दासी, दया क्षमा ज्याची दासी, दया क्षमा ज्याची दासी, दया क्षमा ज्याची दासी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, 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 साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी। आणि संत नेणती काही टानाटोणा नामस्मरणा वाचून। दोन व्याख्या लक्षात घ्या। म्हणून शब्द आहे तोची संत साधू, आणि दोन्ही व्याख्या अभंगात पुढे आलेल्या आहेत। नामस्मरणा वाचून नेणती काही टानाटोणा ते संत, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे, हा संत। आणि साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, शांती क्षमा घरी राबवित तो साधू। बस इतकं सुंदर विवेचन पुढे आहे, वेळेनुसार बरोबर करू आपण। बस नुसतं मी दाखवून दिलं पुढचं, बस विठ्ठल तोचे संत साधू वळखावा निका, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे येरते आईका मायाबद्ध, मायाबद्ध। जी आपण आणि संत साधू याच्यातला हा फरक आहे। ते पूर्वीचा काळ असा होता, माणूस जर मेला तर एक चक्कर गावातल्या मुख्य रस्त्यानं प्रेत यात्रेचा, आणि मग स्मशानभूमीत पहिली एक चक्कर यात्रा गावामधून। तसा अट्टल गुन्हेगार सापडला तर पोलीस त्याला गावातून एक चक्कर मिरवायचे, 5-10 पोलीस पुढे 5-10 पोलीस मागण मध्ये गुन्हेगार। तशी प्रेत यात्रा, याचे उद्देश होते बरं का, उद्देश होते। कारण प्रेत जर गावातून फिरलं तर म्हाताऱ्या माणसांवर आपोआप परिणाम व्हायचा। पूर्वीचा काळ, ते चर्चा करायचे हळूच, कोण आहे, इतके हळू बोलतात जसं प्रेताला ऐकू जाऊ नये। दबक्यावर कोण आहे, तुम्हाला माहित नाही? नाही ना।
अमुक अमुक, आणि ते तर सकाळी तंबाखू खाऊन गेलं, तेच मेलं. आणि ते तर माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान होतं. मग तूच विचार कर आता, तुझ्यापेक्षा लहान गेला म्हणजे नंबर लागू नाही तुझा, असा परिणाम. आणि मग त्यांनाही वाटायचं आता उरले 2 दिवस तरी कीर्तन ऐकावं असं वाटावं, म्हणून प्रेत यात गावात सापडला की पोलीस त्याला गावातून फिरवायचे का, बाकीच्यावर वचक बसायचा. बापरे, आपली अशीच प्रेत, जशी याची यात्रा तशीच आपली एक दिवस मिरवणूक गावातून निघेल असं गुन्हेगारावर वचक बसावं, म्हणून ती पद्धत होती. एकदा 10 पोलीस पुढे 10 पोलीस मागे, मध्ये गुन्हेगार हातकड्या घातलेला आणि चालली मुख्य रस्त्याहून त्यांची मिरवणूक. न एक 7 वर्षाचा पिंट्या मम्मीजवळ उभा दारापुढं. मम्मी, हे मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही बेटा, ते मध्ये चालतंय ते गुन्हेगार आहे आणि मागं पुढं ते पोलीस. आता नेतील त्याला, खूप मारतील, गुन्हे केल्यावर असं होत असते. झालं, ती 7 वर्षाच्या पिंट्याच्या मनावर व्याख्या बिंबल्या गेली. त्यानं पाठच केली. ज्याच्या मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार, मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेत जाताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेतून येताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. टी व्ही पाहताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. झोपायच्या आधी मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. झोपून उठल्यावर मागं पुढं पोलीस. महिनाभर व्याख्या पाठ केली, मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिन्याने मंत्री आले त्या गावात. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. व्याख्या पाठ केलेलं उभं होतं 7 वर्षाचं. मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. त्या दिवशी 10-10च होते म्हणला, आता 50-50 पोलीस आहे. मोठं गुन्हेगार आहे. मुलाचं सांगतो ते. त्याला एवढा सटले आनंद झाला. तिथून आवाज आतल्या मम्मी, मम्मी लवकर बाहेर ये. काय झालं? मोठा गुन्हेगार आला. आणि आई कौतुकानं घाईघाईनंच आली. आणि तिनं मंत्री महोदय पाहिले, घाबरली, तोंडच दाबलं पिंट्याचं. तो लवाजमा जाऊ दिला पुढं. मग काढला हात. का तोंड दाबलाय? काय म्हणला तो? गुन्हेगार आला. कसं काय? त्या दिवशी 10-10च पोलीस होते, आता 20-20 होते. मला वाटलं मोठा गुन्हेगार. नाही बेटा, मंत्री आहे. कसं काय? मागं पुढं पोलीस त्या दिवशी होते, मागं पुढं पोलीस आज. हो, दिसायला सारखं आहे, पण एक फरक आहे. त्या दिवशी पोलीस मागे पुढे होते, आजही पोलीस मागे पुढे आहे. त्या दिवशी गुन्हेगार मध्ये चालत होता, आजचे मिनिस्टर मध्ये चालतात. फरक हा आहे, त्या दिवशीचं मधलं पोलिसाच्या ताब्यात होतं, आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात. तसं तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत, आणि माया साधूच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. होय दासी लागे पाया, 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 होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे म्हणे माया, होय दासी लागे पाय. म्हणून माया ज्याच्या ताब्यात आहे तो साधू संत, आणि मग बाकीचे मायेच्या ताब्यात. येरते ऐका मायाबद्ध, तोची संत साधू ओळखावा निका. येरते ऐका
मायाबद्ध. घाबरू नका, अभंग मोठा असल्यामुळे आता थोडक्यात चालू आहे बरं का. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं, धनाच्या मागे 15 धोके आहे. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, दूत, मद्यपान. मोजले का तुम्ही? सांग कोणते कोणते. हो म्हणाला काय लागतं रे. हो तर कोणी म्हणतं. ते शहाजी बापूही म्हणले सगळे ओके. ओके म्हणून महिना गेला लेगा काय. हो म्हणाला काय लागतं. विठ्ठल जाऊ दे आपली गंमत चालू आहे. हो म्हटलं जमते का भाऊ. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान असे 15 धोके संपत्तीच्या मागे आहे. त्यात पहिला धोका आहे चोरी. शिवाजीराव चोरी कोणाची होते? ज्याच्यापाशी काही नाही त्याची. ज्याच्यापाशी काही नाही त्याला चोर घाबरते. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके. उतरे घर राखीते, घर राखीते, उतरे घर राखीते, उतरे घर राखीते. नांदणुकाईसी सांगा, 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 नांदणुकाईसी सांगा. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरे घर राखीते. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरी घर राखीते. बस. प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वसे अर्थापासी. अर्थ नाही गा ज्यापासी, चोरापासून त्याशी भय नाही. पहिला धोका स्थेयम. हिंसा, खून जे पडतात त्याला कारणीभूत धन आहे. 2 सख्खे भाऊ, मोठा भाऊ आला नांगरट करायला सकाळी सकाळी, त्याला नांगरताना तागडगावकर फाळ अडला म्हणून बाजूला काढला आणि बघितलं तर खोदून 25 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगरट करेल का ते खरं सांगा. दिले बैल मला थाकलो. आता काय गरज आहे. तो हांडा काढला बाजूला, 25 लिटर पाणी बसेल एवढा सोन्याच्या मोहरानं भरलेला. न्याहारी घेऊन 9:30ला लहान भाऊ आला. दादा न्याहारी आणली. धनाचा ढीग बघितला आणि मनात विकल्प आला. मागून जन्माला आलं. अर्ध वाटेकरी होते पण कोणीच नाही. त्याला फाळ काढला आणि इकडेच खाऊ भाकरी आणि टाकला डोक्यात. मारला भाऊ, त्याच खड्ड्यात पुरला. दुपारी, आता लवकर सांगतो, 40 मिनिट आहे. 40 मिनिटाचा तास असतो सर बरं का. दुपारी आई आली. अरे भाकरी आणली रे, तो धाकटा दिसत नाही रे. त्याला वाटलं हाय पुरावा नष्ट करावा. आई मारली. हांडा तिथंच आहे अजून. तिकडे शांतता ठेव ना. पोरं कोणी बोलत बस शांतता ठेव. थोडं राहिलं. आता दिवसा कसा न्यायचा नवनाथ भाऊ. रात्र होऊ दिली. 12 वाजले. म्हणलं अजूनही पिक्चरवाले जागे असतील. 3 वाजू दिले. उचलला हांडा.
चालला गावाकडे हांडा घेऊन, तर 6 चोर 3 वाजता चोरी न मिळाल्यामुळे वैतागून तिकडून येत होते. हांडा घेऊन चालला. काय मजूर होता कामाला, ते पाणी प्यायला हांडा नेलता. पहाटे 3 पर्यंत काम करतो का मजूर? ठेव खाली. आता ठेवलं. मोबाईलची बॅटरी, सोन्याच्या मोहरा नाचू लागले चोर. म्हणले हे आधी याला खलास करायला नाचणं तर आहेच. मग बसले, आनंद झाला. म्हणले का रे सकाळपासून उपवाशी आहो, असं करू काहीतरी खायला आणायला पाठवा 2 जण. म्हणलं हॉटेल उघडे असतील का? आले का 100 रुपयाला एक लाडू मागायचा. उघडते हॉटेलवाला. 100 रुपये या बापाचं काय जाते, हांडा भरून आहे ना. 2 पाठवले बरं का, सटले 2. 4 तिथं थांबले. 2 म्हणले असं केलं तर लाडू घ्यायचे आपण, पण थोडं थोडं रोगर भरू त्याच्यात. आपण नाही खाऊ, ते 4 खातील. आपण वाटून घेऊ 2. यांचं डोकं बरं का. तिकडे 4घाचं डोकं. म्हणला का रे पहिल्यांदाच घेतले आज टोळीमध्ये हे 2 नवीन जे लाडवाला पाठवले. काय नशीबले गायचं, आजच हांडाला गाव का रे. हां म्हणलं मग बिघडलं काय, आल्या आल्या 2घालाही ठार करू आणि लाडू खाऊन 4 वाटून घेऊ. अरे नवनाथ भाऊ ते आले लाडू घेऊन, 4घही तुटून पडले, मारले 2. आणि मग 4घाने पोटभर लाडू खाल्ले आणि हांडा वाटला सकाळी. अरे 9 गेले 9. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन. धनासाठी देती प्राण, 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 धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. नामदेव महाराज म्हणतात सर्वसामान्य माणसं ज्या धनाकरता प्राणाच्या आहुत्या देतात, त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन देख लिया धन मृत्यु के समान, देख लिया धन मृत्यु के समान, देख लिया धन मृत्यु के समान, देख लिया धन मृत्यु के
माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संतांचा दृष्टिकोन देखील या धन मृतिके समान सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती देखील या धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे तोची संत साधू वळखा. एकदा कळलं तुम्हाला. संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये पूर्णविराम होईल. एकदा सर्वांनी हात वर करा. हार घालायची घाई करू नका. एवढी एक मजा घेऊ द्या आपल्याला. वर संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज वैकुंठातून पाहतात बावीकडे की माझ्या लेकरानं केवढा चांगला सप्ताह केला. 2 वर्ष करता आला नाही कोरोनामुळे. हे एवढे शिवाजीराव तुम्ही पेपरला द्या ना उद्या. तुमचं गाव आहे. काही नाही मिळालं तरी चालेल पण हे तर द्या. जन्म गाव आहे. सगळे 4 मिनिटात केलं. अजून 26 आहे. ते केले धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे मृतिके समान. जसे तेर ढोकीला शिवाजीराव संत झाले गोरोबा काका कुंभार समाजात. तसे पंढरपुरात एक कुंभार समाजाचे संत होते. त्यांचं नाव राका. बस एवढा फरक लक्षात. हे तेरचे गोरोबा काका आणि तो राका. बायकोचं नाव बंका मुलगी वंका. लक्षात राहील ना. राका बंका वंका. ठीक आहे ठीक आहे. हो म्हणत जा संजयराव. तो अभंग आहे नामदेवानी लिहिलेलं चरित्र. कुंभार तो राका कांता त्याची बंका कन्या नाम वंका तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे वाचेने गोविंद स्मरताती. ते आवा माहिती आहे ना. हा तो आवा रचायचा. गाडगी मडकी ते डेरे वगैरे भाजायचे. तो त्यांचा व्यवसाय. एकदा आवा रचून झाला. मोठे मोठे खाली ठेवतात ते डेरे. त्याच्यावर ते मग मडके शेवटी गाडगे असते ते छोटे. रचून झाला आणि पेटवला. पेटवल्यावर एक मांजर आली भक्ष्य घेऊन. तोंडात भक्ष्य आहे मांजराच्या आणि भोवताल आव्याच्या फिरू लागली. आरडत वरडत भोवताली. राका कुंभाराच्या लक्षात आलं कोण्या तरी डेऱ्यात या मांजराची पिलं आहे. डेरा तळ्याला आहे. अग्नी पेटला. 3 दिवस आता शांत होत नाही अग्नी. पिल्याचा कोळसा होईल म्हणून राका कुंभार रडू लागला. मुलगी वंका छोटीशीच पण रडणाऱ्या बापाला का रडता बाबा. बेटा ही मांजर फिरते ना हिची पिलं डेऱ्यात असेल आणि तो तळ्याला आहे. अग्नी पेटलेला आहे. पिल्याचा कोळसा होईल. करावया गेलो प्रपंचाचे हित पापाचे पर्वत झाले माथा. कशी काय मरतील पिलं बाबा तुम्ही सांगता ना आम्हाला. लाक्षाग्रहामध्ये पांडवाचं रक्षण केलं त्या पांडुरंगानं. अग्नीपासून प्रल्हाद सांभाळला. त्याचं जन्मभर भजन करतोय आपण. तो काय झोपा काढतो का. बेटा तुझ्या तोंडात साखर पडो. जर पिलं वाचली ना सगळे वाटून देईल पंढरपुरात. म्हणून 3 रात्री 3 दिवस तिघ विठ्ठलाचं भजन करीत आव्याच्या भोवताल बसले. माय मुलगी बाप. 3 दिवस जेवले नाही. 3 दिवसांनी अग्नी शांत झाला आणि ते गाडगी मडकी काढायचा कार्यक्रम सुरू झाला. सगळे काढून झालं. आता 2च डेरे राहिले शेवटचे. त्याच्यावर एक होता तो लाल झाला होता अग्नीनं. तो शेवटचा उचलला आणि खाली डोकावून पाहिलं शिवाजीराव. राका कुंभार हुंदके देव देव रडू लागला. रडताय बाबा. मेली वाटतं पिलं.
नाही बेटा. मग खेळता ती पिल्ली डेरियात, नवसास पावली विठाबाई. बस माझ्या पांडुरंगानं नवस पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी वाटलं सगळे पंढरपुरात ठरल्याप्रमाणे. आता उपजीविकेचं साधन काय, म्हणून तिघही जायचे, लाकडं गोळा करायचे जंगलात, त्याच्या मोळा बांधायचे, डोक्यावर पंढरपुरात पैशाच्या बदल्यात नाही, डाळनं पीठ त्याच्या बदल्यात द्यायचे आणि त्याच्यावर जगायचे भजन. एक दिवस नामदेवाची मुलगी, तिचं नाव आऊ, आणि राका कुंभाराची वंका, दोन्ही मुली चंद्रभागेत धुणं धुत होत्या. त्या आऊचा धुण्याचा शिंतोडा या राकाच्या मुलीच्या अंगावर आला. मुलीच ए रुमणे बाई शिंतोडे येतील, तुझ्या बापाची चंद्रभाग आहे, तुझ्या बापाची आहे काय? शिंतोडाला काय झालं? वैराग्यवान संताची मुलगी आहे मी, शिंतोडा नाही सहन करणार. राकाची मुलगी म्हणली, माहिती आहे नाटकं करतो तुझा बाप, आणि तुझा बाप काय करतो? पायात घागऱ्या बांधून नाचतो देवळात, लोकांना बुवा म्हणावं म्हणून. हे दोघीचं, दोघालाही माहित नाही, हे दोघीचं मुलीचं भांडण. भांडण लवकर उरकलं रे बाबा, बरं का खरमाटे सर, 20 मिनिटं राहिले ना आणि मग दोघेही आले आपापल्या बापाकडे. ते आऊ रडतच आली नामदेवाकडे, बाबा तुमच्या नावाचा उद्धार केला त्या राका कुंभाराच्या पोरीने चंद्रभागेत. ती म्हणली वैराग्यवान संताची मुलगी, तुझा बाप नुसता घांगऱ्या बांधून नाचतो देवाच्या पुढं. शांत हो बेटा, शांत हो, मी देवालाच विचारतो. म्हणून नामदेव महाराज देवळात आले, देवाच्या पाया पडून विचारलं, देवा राका कुंभाराने घेतले वैराग्य, का हो केला त्याग संसाराचा? मला तर नाटक वाटतो देवा त्याचा. असं दुसऱ्याला कमी लेखू नये नामा, खरं वैराग्य आहे माझ्या राखाचं. असं परीक्षा घेऊ चालल? परीक्षा घ्यायला तिघ, विठ्ठल, रखमाई, नामदेव. परीक्षा द्यायला तिघ, राकान, बंकान, वंका. मग केलं काय? जंगलात एका लाकडाच्या, वाळल्या लाकडाच्या पुढे चांगलं 25 तोळ्याचं सोन्याचं कड ठेवून दिलं देवानं. राका आला, हे तिघं लपून बसले. सोन्याचं चमकणारं कडं बघितलं तागडगावकर आणि लांबून गेला. आपल्याला चमकणारं कडं दिसल्यावर लांबून जाऊ का नवनाथ भाऊ? कडं कशाला पाहिजे आपल्याला? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद चमकू द्या तरी आम्ही जाऊन पाहणार का? तिथलं सांगतो रे भाऊ. लांबून गेल्यावर पांडुरंगाचे डोळे भरून आले. बघ नामा, आहे ना वैराग्य? मग बंका आली, तिनंही कडं पाहलं, लांबून गेली. मग रुक्माईच्या डोळ्याला धार लागल्या, वा रे माझी बंका, नाही लावला हात, पण वापस आली. कडं घेते कर बाबा. आता नामदेवा चेहरा खुलला, बघा ना आले का नाही वापस. पण कशासाठी आली? 2 वंजड माती घेतली आईनं, कड्यावर टाकली, झाकून दिलं आणि पुढे गेली. मुलगी आली वंका, तिनं हात लावला नाही कड्याला, तिथं उभी राहून रडायला लागली. मायबाप तिथून, काय झालं बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्मा घेतल्याचा. म्हणजे अरे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? मायबाप जवळ आले, कवटाळून घेतलं, बेटा तू आमच्या पुढे गेली, आम्ही सोन्यातनं मातीत फरक समजत आलो, पण तू सोन्यालाही माती समजली. देखलिया धन मृत्युके समान, देखलिया धन मृत्युके समान, देखलिया धन मृत्युके समान, देखलिया धन मृत्युके समान. नवविध रत्न जैसे तोटे, नवविध रत्न जैसे तोटे, नवविध रत्न जैसे तोटे. समलोष्टाश्म कांचनः. बस, नवविध रत्न जैसे ढोंडे, बक्षीस समारंभ आहे उद्या. नवनाथ भाऊ रात्रभर जागे होते रामचंद्र प्रभू. यादी केली उपकार करणाऱ्याची, पहिलं नाव मारोतरावचं 1 नंबरवर उपकाराच्या यादीत. पण बक्षीस दिलंच नाही मारोतरावला. सगळ्यांना बक्षीस. सीतामाई म्हणल्या, सध्या काही तुमचंही डोकं चालत नाही हो. म्हणजे अहो जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ पुढं आले त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी, ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, त्याला काही देत नाही.
तुला काय वाटलं सीते, माझ्या मारुतीला विसरलो मी? बघ, उपकाराच्या यादीत मारुतीचं पहिलं नाव आहे. मग बक्षीस का नाही दिलं? काय देऊ त्याला? रात्रभर विचार केला काय बक्षीस द्यावं. पहाटे तर ठरवलं 5 प्राण देऊन टाकावे, पण 5 प्राणानं मारुतीचे 5च उपकार फिटतात. एकही कशोपकाराय प्राणां दास्यामि ते कपे शेषश होपकाराय भवा ऋणिनो वयम. मग काय देऊ शकत नाही. नका देऊ, तुम्ही नका देऊ, मी देते. माझ्या बापाने दिला नवरत्नाचा हार, तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या पप्पाचा अरे सासऱ्याचं 10 तोळ्याचं राहू द्या तरी लपवते, 1 तोळ्याचं पप्पाचं दाखवते सगळ्या गावात. इथल्या मावल्या चांगल्या आहे, मी तिकडच्या गोष्टी सांगतो. त्या दिवाळी होऊन 4-8 दिवस होऊ द्या, मग पहा साडीच्या पदरावरनं गावात फिरते. आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे चौकशी करायला? पण एखादी म्हणते नवीन दिसतं, थांबलीच, त्यासाठीच फिरत होती. नवीन आहे. काय कधी घेतलं नाही. पप्पानी दिलं माझ्या. मी परवा गेलते ना माहेरी, पप्पानी दिलं. अरे 22च्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं. पप्पानी दिलं. सीतामाईचं सांगतो, मी देते. माझ्या बापाने दिला नवरत्नाचा हार, 1 रत्न पृथ्वीचं मोल. हनुमानजीला तो हार दिला. हनुमानजी गेले, 1 रत्न दाताखाली रगडून थुंकून टाकायचे. सीतामाईचं लक्ष नाही. अशा वेळेला रॉकेल वतणारे हजर असतात. एक पळत झालं, सीतामाई काय तुमच्या बापाचा अपमान. एवढं रॉकेल वतलंय ना. ते बघा मारुती काय करतो. इकडे, अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे आणि ते रत्न थुंकून टाकतो दाताखाली रगडून. रत्न आहे काय साहेब? मग तुला रत्न कळत नाही? कळतं ना. काय राम रत्न महम जाणे न जाणे रत्न अन्यथा. हनुमानजी म्हणतात, फक्त मी माझ्या रामाला रत्न समजतो आई. ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे. देखलिया धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. पुन्हा ज्याची गरज आहे परमार्थात. आमचं उलट आहे, कुत्र्यासारखं इमानदार नाही आणि मांजरासारखं लबाड नाही. मांजर लबाड आहे आणि कुत्र इमानदार आहे. पर लबाड मांजराला ताटाजवळ, इमानदार कुत्र्याला गेटजवळ. खरं आहे का नाही? खरं पाहतो मी. एकानं त्याचं लग्न नव्हतं झालं, नवनाथ भाऊ, तिकडची गोष्ट आहे. एकटाच होता. त्यानं बोक्या पाळला, या बोक्यानं तो बोक्या पाळला. दोघंच होते आणि दोघंच बोके जेवायचे डायनिंग टेबलवर. 10 वर्ष. एक दिवस यानं ते काळ्या पिशवीत आणलं, प्लास्टिकची काळी. समजून घे ना, मराठी चांगली कळायचं मला. ते टेबलवर ठेवलं. फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला, तोपर्यंत बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. याचा मूड गेला. लावल्या खिडक्यान दार, घेतली काठी. 10 वर्ष जीव लावलेला बोक्याला. मारली काठी तर बोक्या त्या खिडकीवर, तिथं मारली या खिडकीवर. 10-12 काठ्या बोक्यानं चुकवल्या. पण बोक्याच्या लक्षात आलं मालक मारतोय मला. दबा धला, मारली उडी. काढ नरड मारला मालक जाग्यावर. एवढं लबाड आहे ते मांजर. कुत्र इमानदार आहे. मालकासोबत कुत्र गेलं शेतात. सायंकाळची वेळ, उसाची पाहणी करता करता मालकाचा पाय पडला सापावर. साप चवतायला, जहाल विषारी होता. दंश झाला. तिथे जाग्यावर मरून पडला मालक. कुत्र तिथेच बसलं डेड बॉडीजवळ. आलं नाही. पण अंधार पडला, मालक कसे आले नाही म्हणून पूर्वीचा काळ गडी कंदील लावून गेले. पाहता तर डोळे हिरवे आले. कुत्र तिथंच. आणली डेड बॉडी. कुत्र मागं आहे. कुत्र्याला भाकरी टाकली, तोंड लावे ना कुत्र. कुत्र्याच्या डोळ्याला धारा लागलेल्या. मालक गेला, माझा अन्नदाता गेला. दुसऱ्या दिवशी मोठी प्रेतयात्रा. कुत्र प्रेतयात्रेत आहे, मागं आहे आणि विवळत होतं नुसतं वर तोंड करू. मग तोपर्यंत विधी चालू आहे. कुत्र लांब बसलं येड्या बाबळीत. सर्व विधी झाला. अग्नी पेटवला. लोक उठली आणि मग कुत्र पळत आलं. मारली उडी. मालकाच्या डेड बॉडीला उडी मारून तिथं चिकटून बसलं, मेलं मालकाजवळ. इतकं इमानदार कुत्र आहे. तेवढं लबाड मांजर आहे. मग आम्ही काय करतो? लबाड मांजराला ताटाजवळ प्रवेश देतो आणि इमानदार कुत्र्याला गेटच्या जवळ.
तसं परमार्थाचे जे विरोधक आहे संतांनी त्यांना बाहेर काढलं. ज्याची गरज आहे ते घरात घेत. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. 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 शांती क्षमा घरी राबवित. शांती क्षमा घरी राबवित. तुझी संत साधू बोलभावा निका. तुझी संत साधू बोलभावा निका. तुझी साधू संत बोलभावा निका. तुझी संत साधू बोलभावा निका. जे विरोधक आहे कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यनम इह वैरिणम हे परमार्थाचे विरोधक आहे. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळे करणारे. कामाचे कोतवाल येणे नागविले बहुतासी. कामाची कोतवाल येणे नागविले बहुतासी. हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमताग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमत अग्नी दुर्वास काढले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार बाय बाप जोहार मी काया पुरीचा. जोहार बाय बाप जोहार काया पुरीचा. जोहार बाय बाप जोहार मी काया पुरीचा. जोहार बाय बाप जोहार मी काया पुरीचा. तो PSI आहे क्रोध आणि काम कोतवाल आहे. हे दोघं कामाचे कोतवाल येणे नागविले बहुतासी. हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. दुर्योधना मारली गदा घेतला प्राण. तो केवळ 95 येडका मदन. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी लाविला जैन. केवळ 95 येडका मदन. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद के तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. नारद जी तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी रे. नारद जी को भई नारदी ऐसी नौबत गाजी रे. सुन ले झटका माया का डुबाया परमार्थ सबका. सुन ले झटका माया का परमार्थ सबका. माया का परमार्थ सबका. माया का परमार्थ सबका. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. म्हणून सांगण्याची गरज नाही जी. मोठ्या मोठ्या परमार्थाचे विरोधक काम आणि क्रोध संतांनी यांना बाहेर काढलं. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. आणि ज्याची गरज परमार्थात आहे शांती क्षमा घरी राबवित. आता एवढे मोठे बलवान 7 मिनिट आहे बुवा.
बाहेर काढले कशाच्या बळावर? एक लक्षात घ्या, एका श्रीमंताचं शिवाजीराव शहरात घर होतं 6 खोल्याचं. लोभापोटी त्यानं 6 भाडेकरू ठेवले. 10 वर्ष होते भाडेकरू, बरं का संतोष? भाडेकरू 10 वर्ष. पण याची मुलं 10 वर्ष आणि शाळेत जाण्याजोगी झाली. त्याला वाटलं आता शहरात दुसऱ्याची खोली सटले केल्यापेक्षा आपल्याच एका भाडेकरूला सांगू एक खोली खाली करा, म्हणून आलं ते शहरात. हे पहा, 10 वर्ष काय बोललो नाही तुम्हाला बी, पण माझी मुलं आता शिकण्याजोगी झाली. मग दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा कोणीतरी एक भाडेकरू खोली खाली करा. 6ही बाहेर आले. काय म्हणता मालक? खोली खाली करा. 2022 मध्ये बोलताय तुम्ही हे. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, तुला वाटेल ते कर. आता गेला कोर्टात, चालले केस भानगड. 4 वर्ष वैतागला मालक. स्टँडवर उदास होऊन बसला. एक 22-24 वर्षाचा बुवा होता. महाराज दिसताय तुम्ही? हो, मी अमुक गावचा आहे आणि इथं 6 खोल्याचं आपलं घर आहे शहरामध्ये, पण मला मुलं बाळ नाही. तुमच्यासारख्या बुवाच्या नावी लावून द्यावं म्हणतो घर. बुवा तर म्हणला ठीक आहे. परस्परे नेलं आणि ते कोर्टात लावून दिलं नावीन, पत्ता दिला, जा बुवा. हे आलं घरी. बुवा गेला तिथं तर भाडेकरू बाहेर आले. काय कुठल्या? आपण इथं संस्था आहे माझी, इकडे कसा आला? हे 6 खोल्याचं घर माझ्या नावे लावलं. असं का? पहिला मालक श्रीमंत होता बुवा, पिटाळून लावला आम्ही 4 वर्षात. तुमच्याजवळ हरिपाटनं गोपीचंदन जरा पाय विचार करून टाका. मग बुवा हादरला, पाडईवाला म्हणला फसवलं आपल्याला. पण बुवा हुशार. काय करायचं आहे तुमच्या घराचं? म्हणून आम्हाला पण हे तुमचं अंगण पाहून समाधान वाटलं बुवा. काय करता अंगणाचं? आम्ही काय करू, अखंड हरिनाम सप्ताह करा म्हणतो अंगणात. भाडेकरू म्हणले का रे, कोण्या गावचा बुवा, ओळख नाही, आपल्या अंगणात सप्ताह करतोले का? पेपरला नाव येईल, शिवाजीराव म्हणतील 6 भाडेकरूंनी सप्ताह केला. दिलं महाराज, सप्ताहाला अंगण दिलं तुम्हाला. हो अंगण दिलं बाबा, पण आम्ही भोळे माणसं, तुम्ही मध्येच सप्ताह बंद पाडला तर काय पाहिजे? काय काही नाही, एका कागदावर लिहून द्या, अखंड हरिनाम सप्ताहासाठी अंगण देत आहोत, 6 जण सह्या करा. भाडेकरू म्हणले कुठं जातं या बुवा पाडळीचा? 6च्या पुढं द्या लिहून. पण पाडळीचा बुवा हुशार, त्यानं सप्ताह शब्दच गाळला त्याच्यातला. अखंड हरिनामासाठी अंगण देत आहो. जाकीट हुशार अरे का, सप्ताह शब्दच नाही त्याच्यात. आणि खाली घेतल्या 6 जणांच्या सह्या. मोठा मंडप टाकला, बोर्ड लावला, अखंड हरिनाम. सप्ताहच नाही शब्द, बॅनर अखंड हरिनाम. 6 करणे आणले, ते 6 भाडेकरूच्या दाराकडे तोंड करून बांधले. आवाज फुल करून दिला. बरं काकडा, पारायण, दुपारचं गाथा भजन, पुन्हा महिला मंडळाचं भजन, मग पावल्यावर हरिपाठ, नंतर पुन्हा कीर्तन, रात्रभर जागल, आवाज फुल, सगळ्या खोल्यात गोंधळ. बायको वरट्टी, त्या नवऱ्याला ऐकू जाईना, आणि पोर जेवायला मागतं ते मम्मीला कळना. 2च दिवसात वैतागले भाडेवाले. एक तर वैतागून झाला. कधी संपणार आहे डोकेदुखी? संपणार. तुम्ही चांगले सुशिक्षित लोक दिसता. शाळेत व्याकरण होतं का तुम्हाला? होतं ना. मग वाचा, अखंड हरिनाम, ज्याच्यात खंडना नाही. नाव घेऊ नका संपते. आता हादरला भाडेवाला. आलो बाबा का रे? अरे ते धोतरवालं म्हणते व्याकरण शिकला का? अखंड संपत नाही म्हणत. एक भाडेवाला म्हणला चुकलं तुझं रे, विचारण्याची पद्धत असते का? हा वारकरी संप्रदाय सप्ताह आहे, तू संपणार कधी म्हटल्यानं बुवा वैतागला. मग काला कधी म्हणायचं असते, असं आहे का? आता तूच जा. मग त्यानं बुवानं खरं बोलावं म्हणून खरमाटे सर 2 माळा तुळशीच्या घातल्या सदरेच्या वर, खरं बोला म्हणून. चंदनही लावलं, बुक्का लावला, टोपी घातली. मी 6 भाडेकरूपैकी एक. बरं काही नाही, आम्हाला त्या दिवशी रजा टाकता येईल. कोण्या दिवशी? काल्याच्या दिवशी. बरं मग काला कधी आहे सप्ताहाचा?
काला होय मी मेल्यावर होण्याची शक्यता. आता हाय वैतागून आला. काय झालं? वाटोळ झालं का? अरे तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग ते 25 वर्षाचंच आहे. म्हणजे हिशोब तुम्हीच करा. आपण सगळे भाडे करू मेल्याशिवाय बुवा मरत नाही. का रे? मग नवरा बायकोत पगार प्रत्येकी 80-80 हजार रुपये काय टाळ कुठेच्या नादात जीवन जगतात. द्या सोडून प्रशस्त बंगला बांधू. न विचारता 6 भाडे करून खोल्या सोडल्या. तसं बरोबर आहे. विठ्ठले तुका म्हणे बरीला विठ्ठल तुका म्हणे भरला तुका म्हणे आणि प्रत्येकाच्या घरात 6 भाडेकरू घुसले. काम क्रोध मद मोह लोभ मत्सर. आणि एकदा नामचिंतन सुरू झालं का तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घरे. म्हणजे काम क्रोधाधिक विकाराला बाहेर काढण्याची ताकद हरिनामात असल्यामुळे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षणमात्र तोची संत साधू वडखावा निका. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.